खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट आणि हा पहिल्या बॉलवरती आला लकी आणि नशिबाचा चौकार. चुकीला माफी नाही. दगडी चाल. खरं तर हा मूवी मराठी मूवी अरुणजी गवळी डॅडी यांच्यावरती आधारित आणि त्या पिक्चरमधला हा डायलॉग आहे, चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये खरं तर हे फार महत्त्वाचं. तुम्ही चुका कराल तर तुम्ही विजयाला मुकाल, चुकाल तर विजयाला मुकाल. आणि ही चूक मात्र केली. त्या ठिकाणी मिड विकेटमधल्या फिल्डरने नशिबाचा चौकार मिळाला. 3 षटकांचा सामना आहे. सर्वाधिक जास्त धावा तुम्हाला आता या मॅचमध्ये कराव्या लागतील आपल्या टीमच्या खतर टीमला बाय मिळण्यासाठी. यावेळेस ऑन ड्राईव्ह केला, गुडघा टेकून मात्र हा फटका खेळलाय. लाजवाब टायमिंग, लोअर फुलटॉसला टर्न केला आणि इथे मात्र लगातार दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा चौकार. किरण मपियासवी करण ही इज ऑन फायर. सागवाडी संघासमोर मात्र हा फलंदाज आता आपली आक्रमकता, आपली विध्वंसकता दाखवत असताना पहिल्या 2 बॉलवरती चांगली फटकेबाजी चालली आहे. P1चं हे पहिलं षटक अक्षरशः त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण हे बचाव तंत्र. यावेळेस गती होती भरपूर, परंतु बॉल निर्धाव आलाय. कमबॅक केलं, लाईन चांगली होती. एका क्षणाला वाटलं करणला हा बॉल अगदी उजव्याच्या बाहेर चालला, त्याने सोडून दिला लेफ्ट केला बॉलला, परंतु पंचांनी या बॉलला निर्धाव घोषित केलं. लाईन चेक केली, टप्पा चांगला होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आला. 4था बॉल या षटकामधला. सन्मान दिलाय, पंच केला बॉलला, ऑफ ड्राईव्ह शॉर्टेक्सच्या कव्हरमध्ये बॉलला खेळून काढला. 1 रन मिळाली. 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. 9 धावा धावफलकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. टोटल 9 अशी धावसंख्या. आता पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलाय फलंदाज राजेश हा खेळाडू. 9 रन स्कोर कार्डवरती आहेत आणि या राजेश इथे स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे. या षटकामध्ये 3 षटकामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न राहील या खेळाडूंचा, राजेश आणि त्याच्याबरोबर असणार करणचा. कारण ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे, तुम्हाला स्पर्धेमधलं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुमचं सर्वोत्कृष्ट योगदान तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये द्यावं लागेल. कारण लीग मॅचमध्ये तुम्हाला भरपूर चान्सेस असतात, परंतु या नॉकआउट स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकण्याची एक मोठी तुम्हाला त्या ठिकाणी कडवी झुंज असते. मग काय एफर्ट्स आहेत. करण किती वेगाने आला, ड्राईव्हला गावली, परंतु त्याचा देखील प्रयत्न अपुरे राहिले. खेळाडू खरं तर बाद घोषित केला. गरज होती का या रनची? आय थिंक हा प्रश्न विचारला जाईल आता. कोंडीची वाडी या कथा प्रेक्षकांच्या खेम्यामधून. कारण चांगली बॅटिंग करता करण, तो मात्र या ठिकाणी 1 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणाला देखील अपेक्षित नसतं. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला हा खेळाडू आपण पाहिला राजेश. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज भगवान मैदानामध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅकमध्ये असताना पुन्हा एकदा अनंता. लॉफ्टेड ड्राईव्ह, गॅप मोठा होता तो मात्र शोधला. प्लेसमेंट चांगली होती. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मप्यासावी लॉंगॉनच्या बाहेर बॉल गेला, कारण लेफ्टी बॅटर होता समोर राजेश, त्याच्या बॅटमधून आला हा फटका. पहिलं षटक संपलं आणि षटकाला सुरुवात झाली चौकाराने, शेवट देखील चौकाराने झाला. त्यामुळे 13 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले. 1 सेकंड ओव्हरवरती आता येईल बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज अजय हा खेळाडू. अजय पारधी हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. सेकंड ओव्हरमध्ये
माथेरानचे देखील तुम्हाला संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. शनिवारी अजय भस्माचा संघ असेल. माथेरानच्या अगदी पायथ्याशी असणारा हा संघ. आमच्या कर्नाटकाच्या कुशीमध्ये एक कर्दर वाडी आहे, घेरेवाडी. भारत देशाला स्वतंत्र होऊन किती वर्ष झालं अजूनही लाईट नाही आहे त्या वाडीमध्ये आणि प्रचंड चांगली लोकवस्ती तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. काही दिवसानंतर त्यांना देखील स्थलांतरित होत केलं जाईल त्यांचं. आज वाघाची वाडीमध्ये आपण आहोत. यावेळेस आपण पहिला आतली कडा घेतली आहे. शॉर्ट पॉईंट लेगला बॉल चालला आहे. 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील फार गरजेचं राहतं. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत तेव्हा सिंगल डबल देखील तुम्ही डावाला पुढे घेऊन जाऊ शकता. तिसरे पंच बॉलिंग ॲक्शनमध्ये आक्षेप. खरं ऑन खरं तर स्क्रीन आम्ही पाहणार आहोत. गोलंदाजी शैली कशी असेल या पण आयोजक बघा. बॉलिंग ॲक्शन याची योग्य आहे की नाही आहे. इथे आपण पाहताय खरं तर सिंगल रन ऑलरेडी मिळाले. स्ट्रायकिंग एंडला राजेश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्विचिटचा प्रयत्न केला. लोवर फुल टॉस बॉल होता. यावेळेस आपण पाहिला डीप कव्हरमध्ये बॉल गेला. सिंगल पूर्ण झाली. थ्रो थोडासा वाईड झाला आहे आणि त्यानंतर मात्र आल्या या 2 धावा. 2 रन मिळतील. या ठिकाणी धावफलकावधी ॲड होतील. 16 धावा धावफलकावधी आहेत. सचिन सुर्वे सर आमचे जॉईन झालेत, समालोचक आहेत. त्यांचंही मोस्ट वेलकम. आम्ही आजच्या रात्रीमध्ये अमोलला ऐकलं, त्यानंतर कथा चंदर आमचे जे मित्र त्यांना ऐकलं, त्यानंतर सचिनजी हे देखील मायक्रोफोनचा ताबा घेतील. त्यांनाही शुभेच्छा असतील. खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक. यावेळेस दांडी गुल. परफेक्ट यॉर्कर. त्रिपुरा चीज झाला हा फलंदाज. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना कोंडीची वाडी या टीमला. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. अफलातून बॉल करतर आपण पहिला या ठिकाणी स्विंगिंग यॉर्कर. स्विंगानं मिस आणि डायरेक्ट यष्टामध्ये हा बॉल बदलला आणि त्रिपाची झाला हा खेळाडू राजेश, जो खऱ्या तर डोकेदुखी ठरला होता पहिल्या काही चेंडूंमध्ये. सागवाडी या टीमला हा खेळाडू चालला होता मैदानाच्या बाहेर. 2 गडी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला आहे मारुती. कदा उद्या परवा दिवस आहे यांचा, कारण जन्मोत्सव आहे मारुती. कदा जय बजरंग बली. मोठ्या आनंदाने प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक परिसरामध्ये हा सण साजरा केला जाईल. आणि मारुती नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. संकट मोचक म्हणून ज्यांना संबोधलं जातं. मारुती 4थ्या क्रमांकावरती गेले. धावा आपण पहिल्या 16 धावफलकामध्ये आहेत. अजूनही या षटकामध्ये आपण पहिला अजय हा खेळाडू कमबॅक करत असताना 3 बॉल त्याने फेकले. पहिली बॉल सिंगल, सेकंड बॉल 2 रन, तिसऱ्या बॉल विकेट. नंतर आला मारुती स्ट्रायकिंग एंडवरती. अजयचा हा षटक आपण पाहता. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, थोडा वेळ होतोय. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या रात्रीमधील. शिस्तबद्ध स्पर्धा, शिस्तबद्ध असं आयोजन तुम्ही आज या स्पर्धे निमित्तानं पाहताय. यावेळेस देखील चांगला बॉल विकेट किपरकडून चूक झाली आहे. लाऊड अपील झाली आहे. लेग बिफोर द विकेटसाठी ही अपील होती आणि पंचांनी मात्र लेग बाईज घोषित केलं आहे. मेन अंपायर आहेत त्याकडे त्यांच्या माध्यमातून इशाराला हा बॉल ही रन लेग बायच्या स्वरूपात मिळाले. रन कशा का होईना येणं फार गरजेचं आहे आणि या रन मात्र येत असताना अवांतरच्या स्वरूपात एक एक रन महत्त्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण क्रिकेटमध्ये एका एका रन्सनं मात्र इतिहास रचला जातो आणि तोच इतिहास रचण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईट बॉल. बघा या रन तुमच्या संघासाठी डोकेदुखी धरतील. एक एक रन तुम्हाला वाचवायचे आहे का तर रन तुम्हाला कमी खर्च करायचे आहेत आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेल्या या रन तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. 1 रनने संघ पुढे चाललाय. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या म्हणजे आतापर्यंत 2 गडी बाद 18 धावा. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह होता. ऑन ड्राईव्ह केला बॉलला. मिड विकेटमधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला. 1 रन घेण्याचा अवधी होता. एका रननं मात्र संघ पुढे चालला आहे. थेंबे थेंबे तळेसाचे 19 धावा स्कोर कार्डमध्ये. गाडेश्वर डॅमचं हे क्रीडांगण, थंड असं हे वातावरण, गुलाबी थंडीमध्ये आपण सध्या आहोत. पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये मात्र खूप चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चांगला खेळ तुम्ही आज आजच्या रात्रीमध्ये पाहिला.
यावेळेस कव्हर्स मध्ये फिल्डर 08 क्रमांकाची जर्सी त्याने पकडला झेल आणि फलंदाज झाला त्या ठिकाणी झेल बाद. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करताना कोंडीची पाडी या टीमला. तुम्हा बघून काल माझा गेला तुम्ही साबराया गपकन आला तुम्हा बघून काल माझा गेला तुम्ही साबराया गपकन आला बुलबुल पडली नजर ही चढली उठाया धार दिला तुम्ही उठाया धार दिला तुम्ही उठाया धार दिला न बाई मी आई बजरा वाली केला तुम्ही उठाया धार दिला न बाई मी आई बजरा वाली केला. मारुतीबाई बाद झाले आणि त्यानंतर अनंत मैदानामध्ये चाललाय. धावा आपण पाहिल्या आतापर्यंत 19 गडी पास झाले 3 आणि या षटकामध्ये कमबॅक केलंय. 5च धावा दिल्या. येस 5 धावा आल्या तर लास्ट ओव्हर बाकी आहे. 19 धावा मागच्या सामन्यामध्ये झाल्या होत्या आय थिंक 25. आतापर्यंत 19 आहेत. जर का 6+ रन आल्या तर जो जिंकेल त्याला बाय मिळेल. 6+ रन येऊन जो जिंकेल त्याला खरं तर या पुढच्या फेरीमध्ये बाय मिळेल. कारण रोज 10 संघ आहेत. 50 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. प्रत्येकाला संधी मिळाली. बाळाराम बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. सागवाडी संघाचा हा खेळाडू. बाळाराम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यॉर्करचा प्रयत्न बॅटला स्पर्श केला. पंच दाखवता ड्रिल करून. खरं तर हा बॉल बॅटला लागून पॅडमध्ये आला त्यामुळे सुरक्षित असेल फलंदाज. 1 रन तिथे मिळेल. बॅट्समन आपण पहिल्या मैदानामध्ये नवीन गेलेले आहेत. लेफ्टी अनंता त्यांच्या बॅटमधून आली सिंगल. भगवान आहेत. भगवानच्या बॅटमधून सिंगल आली. नंतर अनंत आला स्ट्रायकिंग एंडला. 20 रन स्कोर कार्डवरती हा फटका मिड विकेटमध्ये खेळून काढला. बघा फिल्डर भरपूर फंबल झाले. त्यानंतर 2 रन घेण्याचा अवधी. 2 धाबा आल्या. 22 धाबा धाव फलकावरती. आता खरं तर या मॅचकडे लक्ष राहील औषाची वाडी या टीमच्या खेळाडूंची. कारण त्यांनी 25 केल्या होत्या. आतापर्यंत 22 धावा धाव फलकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इथे आपण पाहिला खरं तर एका दुसरा मोठा फटका आला तर ओव्हरटेक करतील त्यांच्या टार्गेटला आणि कदाचित जो जिंकेल त्याला मात्र या सामन्यातून बाय देखील मिळू शकते. जर तर भविष्यवाणी करणं फार गरजेचं चुकीचं राहील कारण इथे विकेट देखील मिळाला आहे. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र इथून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर अनंता या फलंदाजाला. बावीसावा धाव फलकावरती आपण परत अजूनही खरं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय प्रकाश. या प्रकाश होता तरी स्पर्धामध्ये त्याला देखील प्रकाश टाकावा लागेल आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या टीमसाठी. कारण ही नाईटची स्पर्धा आहे आणि आपण पाहता फ्लड लाईट्समध्ये आपण सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. आमचे DJ खरं तर जनरेटर व्हॅन जी मोहोगावची आहे बुवा यांचं देखील विशेष कौतुक. नित्या जनरेटर सर्व्हिस यावेळेस अलॉंग द कार्पेट गलीमध्ये बॉल चाललाय. 1 रन त्या ठिकाणी बॉलला थांबवलाय. 1 रन आली आहे. धाव फलकामध्ये आहेत त्या म्हणजे 23. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 23 धाव फलकावरती आहेत. बघा चान्स आहे या मॅचमध्ये खरं तर अजूनही औषाची वाडी या टीमला. इथे मिस टायमिंग फटका. लिडिंग एज लागले. विकेट किपर झेल खाली. डाऊन द बॉल. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक फलंदाज चाललाय मैदानाच्या बाहेर. लास्ट बॉल आहे आणि मैदानामध्येच गेला आहे अर्जुन. 33 क्रमांकाची जर्सी. अजून एक तिरी असती तर क्रिस गेलचा नंबर झाला असता 333. परंतु हा अर्जुन आता लास्ट बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरला. 23 वरती गाडी अडकली आहे. या ठिकाणी आपण पाहिली तर कोंडीची वाडी या टीमची. आणि त्यानंतर शेवटचा बॉल. या स्टारांचा गजर होतो त्या ठिकाणी औषाची वाडी संघाकडून. 23 धाबा आल्या धाव फलकावरती. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 रनची गरज. परंतु औषाची वाडी हे देखील विसरता कामा नाही. तुम्ही लास्टमध्ये षटकार लगावला होता
आणि इथे जर का तसंच काही घडलं तर हे देखील तुम्हाला ओव्हरटेक करतील, यामध्ये या तीन मात्र शंका नाही आहे. वेट अँड वॉच, पाहूया आपण काय घडेल या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये. ऐकूया आमचे त्या ठिकाणी पुढचे समालोचक सचिन भैयांना आपण ऐकणार आहोत पुढच्या सत्रामध्ये, त्यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच. ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. जानू विना रंग सनाई जानू विना रंग सनाई डीजे किरण. हॅलो हॅलो. औषाची वाडी आणि तीनगर टीम कॅप्टन दोघांनी रिपोर्टिंग करा. या इनिंगवरती डिपेंड राहील सामना कोणामध्ये होईल. तर दोन्ही कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. निश्चितच सागवाडी संघाला एक 24 धावसंख्येची गरज. हॅलो. मॅचला सुरुवात होईल आणि टार्गेट चेस करायचं आहे 24. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल भरपूर वेगाने फेकला लेग स्ट्रिकच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्सनं सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये संघ आहे सागवाडी. सागवाडी टीमला चला दिले ऑब्जेक्शन आलं पुन्हा एकदा बॉलरवरती. ऑन स्क्रीन आम्ही निर्णय देऊ, लक्षात सुद्धा दोन्ही टीम. आयोजक आहेत आमचे राजूभाई. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस आपण पाहिला हा फटका मिडॉनमध्ये खेळून काढलाय. कोणती रन नाही आहे, कमबॅक केलंय. लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी बॉलर आहे. खरं तर एक रन त्या ठिकाणी मिळाली. अकाउंट ओपन झालंय. अजूनही 23 रनची गरज 17 चेंडूमध्ये. 3 षटकांचा सामना. हाफ ट्रॅकर पुल करायचा आहे. मिस टायमिंग आहे. फटका. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा कॉल होईल का तर नाही आहे. खूप चांगली फिल्डिंग थ्रो देखील तेवढाच ॲक्युरेट आपण पाहिला. एकच रन या बॉलवरती आली.
2 धाबा स्कोर कार्डमध्ये आपण पाहताय. 2 चेंडू फेकले गेले. चं टार्गेट आणि 2 धाबा आल्या. अजूनही 22 रनची गरज 16 चेंडूमध्ये. सिंगल डबलला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. सिंगल डबल या रन निर्णायक राहतील या मॅचमध्ये, जेव्हा तुम्हाला धाबा कमी करायच्यात. परंतु एका खेळाडूने जर का आपला नॅचरल खेळ केला, चांगली बॅटिंग, तर थोडं ओझं कमी होईल. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात बबनने केली होती बॅटिंग, त्याने सुरुवातीलाच धमाका केला, त्यामुळे सामना अगदी सोपा झाला त्यांच्यासाठी. तो प्रेशर क्रिएट व्हायला होता, तो प्रेशर मात्र त्यांच्यामध्ये वाढला नव्हता. शॉर्ट मिड विकेटला हा फटका खेळला. 1 रन आली आहे. मैदानाच्या चौफर टोलेबाजी, सिंगल आली आहे. शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर होतो आहे, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. 1-1 रन त्यांना त्यांच्यासाठी महत्त्वाचे. एकापासून 1-1 रन करायचे आहेत आणि दुसऱ्यापासून 1-1 रन त्या ठिकाणी रोखायचे आहेत. 15 मध्ये 21 असं हे कॅल्क्युलेशन. 15 बॉल 21. यावेळेस आपण पाहिलं हाफ ट्रॅकर शॉटम पूल, चांगला फटका होता. डीपमध्ये बॉल झाला. दुसरा रनचा कॉल झाला. डेफिनेटली 2 धाबा देखील कंप्लीट. चला, मी पुन्हा एकदा विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन 3 घर आणि औषधाची बाडी आपण इथे रिपोर्टिंग करा, कारण या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. कोणता संघ डायरेक्ट अंतिम सामना केल्याने कोणत्या संघाला 3 घर संघासोबत खेळावं लागेल याचा तुम्हाला रिझल्ट तुमच्या हातामध्ये येईल. 5 रन सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं राजेशचं हे षटक, आणि त्याच्यावरती आक्रमण मिडॉन आतमध्ये होता आणि डाऊन द ग्राउंड हा फटका. एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द रो. बॉल चला सीमा पार. 4 धाब्यासाठी आला हा चौकार. जंगल में शेर, बाहों में मोर, शेरों में चोर हो रामा. जंगल में शेर. टायमिंग लाजबाब आपण पाहिलं गणेश या खेळाडूच्या मधून. यावेळेस बॅट अँड पॅटच्या मधून चाललाय आणि इथे आपण पाहताय खरं तर चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. षटक देखील संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर एकूण रन आपण पहिल्या स्कोअर कार्डवरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 9 धावा. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 15 रनची गरज. सागवाडी पनवेल या टीमला 12 मध्ये 9. चला मीटिंग कमी करा. शॉर्ट टीम मीटिंग, शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. कोंडीची वाडी टीम पंचांना विनंती असं लगेच त्यांना तिथे अलर्ट करा, कारण फार उशीर होत चालला आहे. वेळ फार कमी आहे. 12 मध्ये 15 रनची गरज. कोंडीची वाडी या टीमला आता खरं सागवाडी संघाची धावांसाठी कोंडी करावी लागेल आणि हे करण्यासाठी तुम्हाला निर्धाव चेंडू डॉट पर्सेंटेजमध्ये भर द्यावा लागेल किंवा पुन्हा विकेट टेकिंग तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, तेव्हाच या धावा तुम्हाला वाचवता येतील. अनेक अशा लढती आम्ही पाहिल्या. खरं तर कालच मगाशी उल्लेख केला वाहक संघाला करून दिल्या नव्हत्या आणि या अगोदर जेव्हा नाईट स्पर्धेला सुरुवात झाली, ट्रॉम्बे कोलीवाडा मुंबईचा संघ होता, त्याने भातान टीमला देखील धावा करून दिल्या नव्हत्या. चला स्टेजची लाईट गेली आहे, शांतता आहे, पण मैदानाची लाईट चालू आहे, काही हरकत नाही आहे. सामना कॅरी ऑन करा. आपण सामना पण कॅरी ऑन करा. 12 मध्ये 15 अशी खरं तर धावांची गरज. बारा मध्ये 15 हे समीकरण जरा थोडं स्पीडअप करा प्लीज, उशीर होतोय. 12 मध्ये 15 असं समीकरण. समोर भुऱ्या आणि एका बाजूने गणेश. तुम्हाला खतर या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. तुम्हाला आता माइंडचा वापर करायचा, थोडं स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा सूचना असेल, कोंडीची वाडी या टीमला बॉलिंग ट्रॅकवर त्याला आहे नानू हा खेळाडू, बॉलर आहे चांगला. 12 बॉल आणि 15 धावा. चला आपण भरपूर वेळ घेता प्लीज. समोर भुऱ्या आणि इथे आपण पाहताय ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहेत, एकच रन असेल या बॉलवरती. आता 11 मध्ये 14. भुऱ्या आणि गणेश हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 11 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 14 रन्स.
11 बॉलमध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये आणि गणेश वैयक्तिक खेळतो 5 चेंडू 7 या धावसंख्येवरती. मग मध्यरात्रीमध्ये आहे आणि फारशी आजच्या रात्रीमध्ये सामने एवढे हाय व्होल्टेज होताना आपण पाहायला मिळत नाही आहेत, परंतु हा सामना कशा पद्धतीचा असेल. हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे, प्रचंड दबाव पंचांमध्ये. कदाचित पंच सांगतायत बॅट ग्राउंडिंग झाली आहे, कधी विकेटला घासून बॉल गेली आहे त्यामुळे बॅट गेली आहे त्यामुळे नॉट आऊट. बॅट ग्राउंडिंगचा त्यांनी मात्र इशारा दिला आहे. 10 धावा धावफलकावरती 14 धावांची गरज आहे अजूनही 10 चेंडूमध्ये. 10 चेंडूमध्ये 14 थर्ड अंपायरची मागणी होते प्रेक्षकांकडून. हे प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा, त्यांच्यामुळे हा क्रिकेटचा खेळ. ते नसतील तर मजा नाही आहे, कारण ते जेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद देतात तेव्हा त्यांना खेळाडूंना एक वेगळा आत्मविश्वास येतो आहे. आणि यावेळेस आपण पाहिला तर थ्रो चांगला झाला आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1 रन पुन्हा एकदा ॲड होईल खात्यामध्ये. 11 धावा धावफलकावरती 1.3 चेंडूचा केस संपला. 11 धावा धावफलकावरती 13 रनची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा. बघा सामना आता थोडासा जड होत चालला आहे आणि या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न होतो आहे फिल्डिंग करणाऱ्या कोंडीची वाडी या टीमकडून, कारण आता 9 मध्ये 13 हे समीकरण या ठिकाणी उभं राहिलं. पहिली जोडी अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभी आहे. ॲज अ ओपनर म्हणून आपण पाहिला भुऱ्याला, त्याच्याबरोबरने गणेशला, परंतु फारसा तर प्रभावित फलंदाजीमध्ये कामगिरी करता आली नव्हती, परंतु नशिबाची साथ मिळाली. 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या वाट्याला असेल तर सर्व काही तुमचं. हा नशिबाचा चौका मिळाला लॉंग स्टॉप रिझर्व्हमध्ये बॅटिंग करताना सागवाडी या टीमला. वालाच्या शेंगा शिजल्यान काय सांगा, ना दारू केव्हाला बसलाय सांगा, दारू केव्हाला बसलाय सांगा. 8 मध्ये 9 रनची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग फटका, मिड ऑफ मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक विकेटची प्रतीक्षा केली. ब्रेक थ्रूची गरज होती फिल्डिंग करणाऱ्या कोंडीची वाडी या टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय नानू या गोलंदाजाने. कहाणी में ट्विस्ट. आता समीकरण बनेल, शेवटचे बॉल असतील 7 विजयासाठी 9 रनची गरज. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पारल्यावर तू बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. 7 चेंडू आणि 9 धावा. सलग 2 वर्ष या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. खरं तर मी आभार व्यक्त करेन आमच्या संपूर्ण आयोजकांचं, आमचे मित्र प्रणय. 7 बॉल आणि 9 धावा. बघा मॅच संपलेली नाही आहे, बॅलन्स आहे सामना, 50-50 बॅलन्स. समोर नवीन आलाय सुरेश आणि नॉन स्ट्रायकिंगला गणेश. नानूचं हे षटक आणि हा शेवटचा निर्णायक षटक या सामन्यामधील क्रुशल मुवमेंटमध्ये येणारा हा बॉल आहे, कारण इथे जर का 1-2 रन आल्या तर प्रेशर थोडं कमी होईल बॅटिंग करणाऱ्या सागवाडी संघावरती, आणि जर का डॉट बॉल आला किंवा विकेट मिळाला तर मात्र दबाव वाढेल. हा फटका भरपूर चांगला आहे आणि शेवटचा बॉल या षटकातला चौकार देऊन जाईल सागवाडी टीमला. आता समीकरण बनेल, शेवटचे 6 बॉल विजयासाठी 5 रनची गरज. गार गार थंडीचा महिना, माझ्या जीवाची होतई दैना, गेली माहेरी माझी मैना, गेली माहेरी माझी मैना, मैने वाचून झोपत येईना, गेली माहेरी माझी मैना, मैने वाचून झोपत येईना. प्रचंड आपण पाहिलं थंडीचं हे क्लायमेट आहे आणि आज आपण पाहिला ड्यू फॅक्टर, ओस आपण हिंदीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये ड्यू फॅक्टर आणि मराठीमध्ये दव भरपूर पडला आहे या संपूर्ण क्रीडांगणाच्या अवतीभोवती. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील मोठी फटकेबाजी होत असताना खेळाडूंच्या माध्यमातून शेवटचे 6 चेंडू आणि 5 रन्स हे समीकरण मैदानामध्ये आलं आहे. 6 बॉल 5 धावा. काल खोपटे टीमने दिघाटी टीमला 6 चेंडूमध्ये 4 धावा करून दिल्या नव्हत्या कोण नाईट स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये. आज या 5 धावा होतील का की नाही आहेत. सुरुवातच चांगली झाली आहे कोंडीची वाडी या टीमच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये अजयकडून, कारण पहिल्या बॉलमध्ये त्याला मिळाले सक्सेस. आता 5 बॉल
5 रन, रन बॉल इक्वेशन. यस डीजे. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मटकी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मटकी को फोड़. आकर्षक ट्रॉफीज खरं तर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकाला, मान्यवरांना भुरळ पाडत आहेत. एवढ्या चांगल्या दर्जाच्या ट्रॉफीज तुम्ही आमच्या मंचकासमोर पाहताय. आणि या त्याचबरोबरीने संपूर्ण हे क्रीडांगण ज्यामध्ये चांगली सुंदर पाटा विकेट आहे. 5 चेंडूमध्ये आता 5 रन. नवीन फलंदाज अनंता चाललाय मैदानामध्ये. षटक अजयचं देखील निर्णायक राहील या मॅचमध्ये. सामना कोण जिंकेल, कोंडीची वाडी की एका बाजूनं सागवाडी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता या 5 बॉलवरती मिळेल. बरदा वेगाने टाकलेला बॉल, प्रेशर क्रिएट केला पंचांवरती. पंच आपल्या निर्णयावरती कदाचित तटस्थ राहतील. हा बॉल निर्धाव आहे की नाही, तर हा बॉल या ठिकाणी निर्धाव आहे. बघूया नक्की. निर्धाव चेंडू आला होता. त्यानंतर 4 मध्ये 5 असताना हा फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना बॉल गेला सीमा पार. खराब कामगिरी, नशिबाची साथ मिळाली आहे. पुन्हा एकदा सागवाडी टीमला इथे आला आहे चौकार. स्कोर इज लेवल. 3 मध्ये आता 1 रनची गरज. गया दे गया दे, अरे रे दुका 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 दे गया रे. 3 मध्ये 1. 3 बॉल 1 रन. चला आता विनंती असेल, खरं तर या बॉलला मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या 25+ होईल आणि या इथे बाय देखील मिळू शकते. जर पण या बॉलवरती हा फटका सिंगल येतो अनंताकडून की मोठा फटका, हे पाहायचं आहे. औषधाची बाडी आणि त्यानंतर आपण पाहत आहे तीनगर टीम, दोन्ही कॅप्टन इथे असतील टॉससाठी. 1 रनची गरज 3 चेंडूमध्ये. कट करायचा असताना मात्र 1 रन कंप्लीट झाले. त्यामुळे या फेरीमध्ये जास्त रन लीडिंग स्कोर राहिला औषधाची बाडी टीमचा. त्या टीमला बाय मिळाली. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खेळेल औषधाची बाडी संघ. टॉस केला जाईल. या ठिकाणी सागवाडी विपक्ष तीनगर. सागवाडी आणि तीनगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आता 19 असताना षटकार मारून रन चेस केल्या, त्या धावा ऍड होतील.